नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। माझ्या यूट्यूबच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच की मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये औरंगजेब नावाने जो काही गोंधळ घातलेला आहे किंवा जे वातावरण गढूळ केलेलं आहे ते वातावरण साफ व्हावं, निवळावं आणि लोकांना औरंगजेब नेमका कोण होता हे समजावं, यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे। समाजामध्ये असंतोष निर्माण करणारे काही घटक आणि थडग्यावर जाऊन राजकारण करू पाहणारी काही राजकारणी मंडळी, या लोकांनी जनतेच्या मनामध्ये एक औरंगजेबाविषयी संभ्रम तयार केला आणि त्या संभ्रमाच्या पोटातून एक वर्ग असा बाहेर आला जो औरंगजेबाला हिरो मानतोय, त्याचे फोटो डोक्यावर घेऊन नाचतोय, त्याचं स्टेटस ठेवतोय। हा आजचा व्हिडिओ खास त्या लोकांसाठीच आहे। चला तर मग कसलाही वेळ न घालवता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूयात। औरंगजेब नेमका कोण होता? औरंगजेब हा मुघल वंशातील 5वा बादशाह शहाजहान आणि त्याची बायको मुमताज यांच्या 6 अपत्यातील 3रं अपत्य। शहाजहानला 4 मुलं होती, औरंगजेब त्यातला दुसरा। सर्वात पहिला दाराशुकोह, 2 नंबरचा औरंगजेब, 3 नंबरचा मुराद बख्श आणि 4 नंबरचा जो होता तो शहाशुजा होता। औरंगजेबाचं मूळ नाव हे अबुल मुझफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर। अर्थातच आलमगीर ही त्याने स्वतःला लावून घेतलेली पदवी आहे। आलमगीर म्हणजे जगज्जेता। औरंगजेबाचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 साली दोहाद या गुजरातमधील गावामध्ये झाला। दैवयोगाने म्हणा सुयोगाने म्हणा औरंगजेबाला भरपूर आयुष्य लाभलं। 1618 साली जन्मलेला औरंगजेब 1707 सालापर्यंत जगला, म्हणजे जवळपास त्याला 89 वर्षाचं आयुष्य लाभलं। आणि मागच्या 5 पिढ्यांची पुण्याई म्हणून की काय, औरंगजेब जेव्हा गादीवर बसला तेव्हा त्याच्याकडे इतके सारे रिसोर्सेस होते की तो जवळपास 50 वर्षे राज्य करू शकला। सुलतान होण्यापूर्वी औरंगजेबाची कारकीर्द सुरू होते 1636, म्हणजे औरंगजेब जेव्हा 18 वर्षाचा होता। शहाजहानला त्या काळामध्ये वाटतं की आपला मुलगा चतुर आहे, चाणाक्ष आहे, शूर आहे, पराक्रमी आहे, असं समजून शहाजहान औरंगजेबाची नियुक्ती दक्षिणेचा सुभेदार म्हणून करतो। औरंगजेब जेव्हा दक्षिणेचा सुभेदार म्हणून दक्षिणेत आला त्यापूर्वीच मुघल आणि आदिलशाह यांनी मिळून निजामशाही नष्ट केली होती। स्वराज्य निर्मितीचा शहाजी राजांचा प्रयत्न हाणून पाडला होता आणि जो प्रदेश त्यांनी दोघांनी मिळून बळकावलेला होता त्याची त्यांनी वाटणी केली होती। भीमा नदीच्या उत्तरेकडचा जो प्रदेश होता तो मुघलांना मिळाला, भीमा नदीच्या दक्षिणेकडचा जो प्रदेश आहे तो आदिलशाहीला मिळाला। या तिघांनी मिळून आदिलशाही, मुघलशाही आणि कुतुबशाही या तिघांनी मिळून एक शांतता संधी केली होती की कोणीही कोणाला डिवचणार नाही, कोणीही कोणावरती आक्रमण करणार नाही। परंतु राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेला हा औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला तेव्हा त्याने या सर्व संधींना धाब्यावर बसवलं आणि तो आदिलशाही आणि कुतुबशाहीची खोडी काढू लागला। परेशान झालेली आदिलशाही आणि कुतुबशाही खलित्यावर खलिते शहाजहानला पाठवू लागले आणि शहाजहान रागावलेला असताना कडक शब्दामध्ये फरमान औरंगजेबाला पाठवू लागला। परंतु औरंगजेबाची राक्षसी महत्त्वाकांक्षा त्याला शांत बसू देत नव्हती। औरंगजेब काही दिवस शांत बसायचा आणि पुन्हा मागले पाडे 55 तो पुन्हा आदिलशाही आणि कुतुबशाहीची कागाळी काढायचा। या गोष्टीने शहाजहान जबरदस्त नाराज झाला। शहाजहानच्या नाराजीचं अजून एक कारण असं घडलं की जो सुभेदार असतो त्या सुभ्याचं संपूर्ण उत्पन्न त्याने दिल्लीला पाठवणं हे अलिखित एक नियम आहे आणि सुभ्याचा आणि सुभेदाराचा जो काही खर्च आहे तो शाही खजानातून पुन्हा वापस येत असतो। परंतु औरंगजेबाने या नियमाला सुद्धा फाटा फोडला आणि तो त्यातलं अर्ध उत्पन्न स्वतःच्या मांडीखाली दाबू लागला, अर्ध उत्पन्न दिल्लीला पाठवू लागला, हिशोब चुकीचे देऊ लागला। आणि हे जेव्हा शहाजहानला समजलं तेव्हा शहाजहानाची मर्जी औरंगजेबावरती जबरदस्त खप्पा झाली। परंतु शहाजहानने औरंगजेबाला दक्षिणेच्या सुभेदारीपासून मुक्त करण्याचं सर्वात मोठं कारण असं घडलं की शहाजहानची मुलगी आणि औरंगजेबाची सख्खी बहीण ही मृत्युमुखी पडली आणि तिचा जो काही शाही शोकसभा होती, शाही दरबारामध्ये शोकसभा ठेवली होती त्या दिवशी औरंगजेब तिथे पोहोचलाच नाही। तो 3 आठवडे तिथे लेट पोहोचला आणि त्याला या गोष्टीचं काहीही सोयरसूतक नव्हतं। त्याच वेळेस शहाजहानला कळून चुकलं की हा आपला पुत्र करंट आहे। एक तर हा राजकीय दुश्मनी वाढवतोय, दुसरं म्हणजे हा बादशाही फरमानाला सुद्धा जुमानत नाही, तिसरं म्हणजे हा कुटुंब वत्सल सुद्धा नाही। याचा अर्थ असा निघाला की हा मुलगा उद्या चांगला पुत्रही होऊ शकणार नाही आणि एक चांगला सुलतानही होऊ शकणार नाही, असं समजून बादशाह शहाजहानने औरंगजेबाला दक्षिणच्या सुभेदारीपासून मुक्त केलं। परंतु पुत्रप्रेम असते। 1645 ते 1648 औरंगजेबाने गुजरातचा गव्हर्नर म्हणून काम केलं। 1648 ते 1652 पर्यंत औरंगजेब अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती राहिला। पुन्हा 1652 ते 1657 पर्यंत औरंगजेब पुन्हा दक्षिणेमध्ये आला।
जागा बदलत होती, परंतु औरंगजेब तोच होता, त्याची वृत्ती तीच होती, त्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा तीच होती. यापैकी कुठेही काम करताना शहाजहानला समाधान वाटेल असं काम त्याने बिलकुल केलं नाही आणि शहाजहानची नाराजगी त्याच्यावरती वाढत होती, दिवसेंदिवस वाढत होती आणि त्याला कळून चुकलं होतं की औरंगजेब अतिशय कपटी, क्रूर, राक्षसी प्रवृत्तीचा आहे. त्याला दिल्लीपासून जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवलं पाहिजे. आणि शहाजहानच्या डोक्यामध्ये जो बादशाह होता, पुढचा बादशाह होता, तो होता दाराशुको, म्हणजे शहाजहानचा सर्वात मोठा मुलगा. अगदी शहाजहानचं दाराशुकोवरती खूप जास्त प्रेम होतं. फक्त शहाजहानचंच त्याच्यावरती प्रेम होतं असं नाही, तर दिल्लीतील जी काही वरिष्ठ मंडळी आहे आणि जी काही प्रतिष्ठित मंडळी आहे त्या सर्वांनाच दाराशुको हा पुढचा बादशाह पाहिजे होता. कारण दाराशुको हो बऱ्यापैकी समंजस होता, सेक्युलर होता, सर्व धर्म समभाव मानणारा होता, सर्वांना सोबत घेऊन राज्य करू शकेल अशा वृत्तीचा होता. म्हणून शहाजहान हा औरंगजेबाला जाणीवपूर्वक दिल्लीपासून दूर ठेवत होता, परंतु नियतीच्या मनात कदाचित काहीतरी वेगळंच होतं. सप्टेंबर 1657 साली शहाजहान आजारी पडला आणि आता राजकीय गादीसाठी लढाई होणार हे सर्वांना जाणीवपूर्वक ठाऊक होतं आणि झालंही तसंच. शहाजहानच्या मनातला बादशाह जरी दाराशुको असला तरी औरंगजेबाची राक्षसी महत्त्वाकांक्षा त्याला सुलतान पदावर बसवण्यासाठी प्रेरित करत होती आणि तो त्या दिशेने पावलं उचलत होता. परंतु ते काही इतकं सोपं नव्हतं, कारण औरंगजेबापुढे बरेच चॅलेंजेस होते. एक तर त्याचे 3 भाऊ होते, जो दाराशुको आहे, मुराद बक्ष आहे, शहासुजा आहे, आणि शहाजहानचे जे प्रतिष्ठित सरदार आहेत, मिर्झा राजा जयसिंग असतील, शाहिस्ते खान असतील, अशापैकीचे सरदार होते. परंतु या औरंगजेबाने आपला कुटील डाव खेळायला सुरुवात केली. त्याने पहिलं पत्र पाठवलं मुराद बक्षला आणि त्याला सांगितलं की आपला मोठा भाऊ दाराशुको जर उद्या गादीवरती बसला तर तो आपला धर्म रसातळाला घालवेल, तो इस्लामच्या विरुद्ध राज्य करेल आणि ते आपल्याला कधीही पटणार नाही. त्याच्याऐवजी तू बादशाह हो, तू गादीवर बस. मला गादीची लालसा नाही, मला गादीवर बसायचं नाही, कारण मी धार्मिक माणूस आहे, मी 24 तास माळ जपतो, टोप्या विणून मी माझी जीवनी चालवतो. अशा पद्धती या अर्थाचं पत्र लिहिलं. आता मुराद बक्षला जर तो स्वतः गादीवर बसणार आहे तर ते नको असणार असं बिलकुलच नव्हतं. त्याने औरंगजेबाची साथ दिली आणि औरंगजेब आणि मुराद बक्ष यांनी मिळून दाराशुकोचा पराभव केला. आता दिल्लीजवळ जे हे भयानक मोठं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये जवळपास 10,000 राजपूत मारले गेले होते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेब दाराशुकोला कधीही पराभूत करू शकला नसता जोपर्यंत मिर्झा राजा जयसिंग, म्हणजे शहाजहानचे डावे उजवे हात मिर्झा राजा जयसिंग आणि शाहिस्ते खान त्याच्यासोबत राहिले असते. औरंगजेबाच्या आयुष्यातला सर्वात मोठा पराक्रम एकच की या लढाईमध्ये औरंगजेब मिर्झा राजा जयसिंगला आपल्या बाजूला वळवू शकला. दुसरं, शाहिस्ते खान औरंगजेबाच्या गोटात येण्याचं एक मोठं कारण पूर्वीच घडलं होतं. शाहिस्ते खान हा शहाजहानचा मेहुणा होता आणि एकेकाळी शहाजहानने आपल्या मुलीच्या कर्वे शाहिस्ते खानाच्या एका बायकोला आपल्या घरी जेवणासाठी बोलवलं आणि ती एकांतात असताना तिचा विनयभंग केला. त्या पीडित शाहिस्ते खानाच्या बायकोने घरी जाऊन आत्महत्या केली आणि हे प्रकरण घडलं. त्यावेळेसपासून शाहिस्ते खानाची शहाजहानवरती जबरदस्त मर्जी खप्पा झाली आणि याच प्रकरणाचं भांडवल करून औरंगजेबाने शाहिस्ते खानाला आपल्या गोटात ओढलं. दाराशुकोचा पराभव केला. दाराशुकोचा पराभव झाला, तो दिल्लीला पळून गेला. तिथेही त्याला सेफ वाटलं नाही, तो बलुचिस्तानच्या बॉर्डरपर्यंत गेला आणि त्याच्यानंतर औरंगजेब दिल्लीमध्ये आला. त्याने सरळ शहाजहानला कैद केलं आणि स्वतःला पुढचा बादशाह घोषित केलं. आता एवढ्यावरती औरंगजेबाने थांबायला पाहिजे होतं, कारण पुढचा बादशाह तो झाला होता. जो पूर्वीचा बादशाह आहे त्याला त्याने जेलमध्ये टाकलं होतं. गादीचा हक्क सांगणारा दाराशुको पळून गेला होता. परंतु कपटी, क्रूर, अन्यायी, अत्याचारी, राक्षसी महत्त्वाकांक्षेचा औरंगजेब इतक्यावर थांबता तर इतिहास काहीतरी वेगळाच होता. त्याने मिर्झा राजा जयसिंगला पाठवून दाराशुकोला कैद करून आणलं. बरं, इतक्यावरही तो थांबला नाही. त्याने अत्यंत क्रूरपणे दाराशुकोची हत्या केली, त्याचं मुंडकं कापलं, ताटामध्ये सजवलं आणि ते शहाजहानला भेट म्हणून पाठवलं. स्वतःच्या बापाला कैदेत टाकलं, स्वतःच्या मोठ्या भावाचा खून केला, त्याचं मुंडकं कापून ताटात सजून स्वतःच्या बापाला भेट म्हणून पाठवलं. इतक्या नीच प्रवृत्तीचा, इतका क्रूर औरंगजेब होता. इतक्यावरही तो थांबला नाही. ज्या मुराद बक्षला त्याने लॉलीपॉप दिलं होतं की तुला मी पुढचा बादशाह बनवतो, त्या मुराद बक्षला सुद्धा त्याने मारलं. 4थ्या नंबरचा जो पुत्र आहे शहासुजा, जो बंगालचा सुभेदार होता, त्याला सुद्धा त्याने वापस बोलवलं आणि त्याचा सुद्धा खून केला.
बरं, इतक्यावरही औरंगजेब थांबला नाही, तर त्याच नातेवाईकातील म्हणजे भावाची बायको असेल, त्याची मुलं असतील, अशी एकदम जवळची रक्ताच्या नात्यातली जवळपास 36 लोक औरंगजेबाने 3 महिन्याच्या आत हाल करून मारले आणि औरंगजेब गादीवरती बसला. बरं, इतकं राक्षसी कृत्य करून गादीवर बसलेला औरंगजेब आजकाल काही लोकांना जर हिरो वाटत असेल, तर त्याच्या बुद्धीची करावी तेवढी कीव कमीच आहे. आजपर्यंत तुम्ही हे बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की औरंगजेब हिंदूंचा किंवा परधर्मियांचा किती द्वेष करीत होता किंवा त्याने परधर्मियांची परधर्माची किती हानी केली होती, हे सर्वांना माहिती आहे. परंतु आजचा हा जो व्हिडिओ बनवण्यामागचं कारणच हे की मला त्याचा जो धार्मिक ढोंगेपणाचा बुरखा आहे ना, तो फाडायचा आहे. जेव्हा औरंगजेब गादीवरती आला, औरंगजेब गादीवरती येण्यापूर्वी तर त्याने अगदी रक्ताच्या नात्यातलेच 36 लोक मारले होते, ते सर्व मुस्लिम होते. औरंगजेब जेव्हा गादीवरती आला तेव्हा सुद्धा त्याची क्रूरता थांबली नाही. आज महाराष्ट्रातील काही लोक औरंगजेबाचा हिरो म्हणून स्वीकार करतायत, त्याचे स्टेटस ठेवतात, त्याचे पोस्टर्स मिरवतायत. ते का? कारण औरंगजेब आपल्या धर्माचा होता, आपल्या जातीचा होता. परंतु मला त्या मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे की औरंगजेबाने जेवढं इस्लामचं आणि इस्लाम धर्मियांचं नुकसान केलं तेवढं इतर कोणीही केलं नाही. औरंगजेबाने गादीवर आल्याच्या नंतर औरंगजेब जेव्हा गादीवर आला तेव्हा सर्व जनता त्याच्यावर छितू करत होती, त्याचा विरोध करत होती. आणि या विरोध करणाऱ्यामध्ये सर्वात वरचा वर्ग जो होता तो होता अनेक सुफी संत, इस्लामचे धर्मगुरू, इस्लामचे धर्मप्रसारक. अशा लोकांना सुद्धा औरंगजेबाने सोडलं नाही. आणि हे काय मी मनचं सांगत नाही, इतिहासात तुम्हाला याची उदाहरणं जागोजागी भेटतील. जेव्हा औरंगजेब गादीवरती आला त्या काळापर्यंत इस्लाम धर्माला महान सुफी संतांची एक परंपरा होती. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती असतील, निजामुद्दीन औलिया असतील, या वंशपरंपरेतले सुफी संत यांचा प्रत्येक सुलतानाने त्यांच्या कार्यकाळामध्ये बराच सन्मान केलेला आहे. परंतु या सुफी संतांना औरंगजेबाच्या काळात जेवढे वाईट दिवस आले तेवढे इतर कोणाच्याही काळामध्ये आले नाही. याच सुफी संतांच्या वंशपरंपरेतील मियाँ मीर नावाचे महान सुफी संत, त्यांचा शिष्य शाह मुहम्मद बदख्शी याला औरंगजेब गादीवर बसलेला आवडला नाही, म्हणून औरंगजेबाने त्याला दिल्लीकडे बोलवून घेतलं आणि वाटेत असतानाच त्याचा खून केला. तो सुद्धा मुस्लिमच होता. औरंगजेबाने त्याला हाल करून मारलं. दुसरा सुफी संत मुहम्मद सईद नावाचा, लोक इस्लाम धर्मीय त्याला सरमद म्हणत, सरमद म्हणजे अनंत काळापर्यंत आनंद देणारा संत. इतका महान संत तो मुहम्मद सईद सरमद नावाचा, त्याला औरंगजेबाने पाखंडी घोषित केलं आणि त्याला सुद्धा हाल करून मारलं. औरंगजेब इतक्यावर थांबत नाही. 1672 साली त्याने मारलेल्या मोहम्मद ताहिर नावाच्या सुफी संताची तर कहाणी अत्यंत फेमस आहे. त्याने त्याला सुद्धा मारलं होतं. इतक्यावर औरंगजेब थांबत नाही, तर मुस्लिम बोहरा समाजातील अहमदाबादचा एक गुरु आहे जो सय्यद कुतुबुद्दीन नावाचा, त्याला एकट्याला नाही तर त्याच्या 700 अनुयायासोबत औरंगजेबाने या सर्वांना मारलं होतं. याच मुस्लिम बोहरा समाजातील पुढच्या 2 विंग झाल्या. एक गुजरातची जी विंग होती त्याला मोमीन म्हणायचे आणि काठियावाडीची जी विंग होती त्याला ख्वाजा म्हणायचे. या मोमीन विंगचा जो धर्मोपदेशक होता त्याचं नाव सय्यद शहाजी नावाचा. त्या सय्यद शहाजीला औरंगजेबाने पकडण्यासाठी सैनिक पाठवलं. जेव्हा या सय्यद शहाजीला कळलं की औरंगजेबाचे सैनिक मला पकडायला येत आहेत, तेव्हा या सय्यद शहाजीने विष पिऊन विष प्राशन करून स्वतःचा खून केला. हे सर्व मी जी नावं सांगतोय ते त्या काळातले मोठमोठाले धर्मप्रसारक होते, इस्लाम धर्माचे धर्मगुरू होते, सुफी संत होते. या सगळ्यांना औरंगजेबाने मारलं. मग हा औरंगजेब कुठल्या इस्लाम धर्माचा प्रसारक किंवा रक्षक होता, हा विचार तुम्ही केलेलाच बरं. इतकंच नाही, औरंगजेब कुठल्याही बाजूने पराक्रमी नव्हता किंवा दूरदृष्टीही नाही. दूरदृष्टीचं उदाहरण एक मला खूप छान आठवतं आहे की जेव्हा शाहिस्ता खान बंगालचा सुभेदार होता आणि त्याने तिथं पाहिलं की तिथं इंग्रज डोईजोड होत आहेत, उद्या हे अख्ख्या भारतामध्ये आपली डोकेदुखी ठरतील, म्हणून त्याने एक पत्र औरंगजेबाला लिहिलं आणि त्याला सांगितलं की या इंग्रजांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. तेव्हा औरंगजेब त्याला वापस लिहितो की तू इंग्रजांची काळजी करू नको. इंग्रज म्हणजे म्हैशीच्या शिंगावर बसलेली माशी आहे. म्हैशीने शिंग हलवलं की ती माशी उडून जाईल. पुढे या माशीने अख्खीच्या अख्खी म्हैस गिळली तरी औरंगजेबाला पत्ता लागला नाही. त्याची दूरदृष्टी किती होती. इकडं 28व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी कसलेही संसाधन रिसोर्सेस आपल्याकडे नसताना स्वतःचं स्वतंत्र सागरी आरमार तयार केलं आणि हा औरंगजेब 90 वर्ष जगला, 50 वर्ष राज्य केलं, एक स्वतःचं जहाज बनवू शकला नाही. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज अनभिषिक्त सम्राट समजणारे जे पोर्तुगीज आणि इंग्रज आहेत त्यांच्या सागरामध्ये घुसून त्यांना
झोडपत होते, त्यांच्याकडून चौथाई वसूल करत होते, त्यांच्यावर वर्चस्व गाजवत होते, चौथाई नाही दिली तर त्यांची गलबत जप्त करत होते. आणि दुसरीकडे हाच पराक्रमी मानला जाणारा 50 वर्ष राज्य करणारा औरंगजेब स्वतः मक्का मदिनाला जायचा असेल तर स्वाली बंदरामध्ये गलबतात पाऊल ठेवण्याच्या आधी पोर्तुगीजांना जकात देत होता. त्यांच्या परमिशनशिवाय पुढे जाऊ सुद्धा शकत नव्हता. हा फरक होता छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये. औरंगजेब कसला पराक्रमी होता? याच औरंगजेब जेव्हा 1681 साली मराठेशाही बुडवण्यासाठी, मराठा साम्राज्य बुडवण्यासाठी 5 लाखाची खडी फौज, शाही खजाना आणि स्वतःचा खजाना घेऊन महाराष्ट्रात उतरला. 27 वर्ष इथंच रखडला, आपटला, घासला, पिटला आणि 1707 मध्ये इथंच मेला. पण मराठा साम्राज्याची वीट हलवू शकला नाही. त्याने केलं काय? तर आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवली. नुकसान कोणाचं केलं? त्या दोन्ही इस्लामिक सत्तांचं नुकसान केलं. म्हणजे औरंगजेबाने त्याच्या संपूर्ण हयातीमध्ये फक्त आणि फक्त इस्लामचं आणि इस्लामिक धर्माचंच नुकसान केलेलं आहे. कारण औरंगजेबाची ही अराजकता, ही क्रूरता, हा अन्याय तत्कालीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे काही परकीय प्रवासी आहेत, लेखक आहेत, ते भारतात फिरत होते आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहत होते. त्यांच्या डायऱ्यांमधून, त्यांच्या पुस्तकातून हे औरंगजेबाची क्रूर कहाणी लिहित होते. आणि संपूर्ण जगामध्ये औरंगजेबामुळे इस्लाम धर्म हा कलुषित मानला जात होता किंवा इस्लाम धर्माकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो संपूर्ण जगाचा बदलत होता. त्याला कारणीभूत हा औरंगजेब होता. म्हणूनच मला सांगावंसं वाटतं की औरंगजेबाने हिंदू धर्म किंवा परधर्माची भरपूर हानी केली, परंतु त्याने सर्वात जास्त हानी केली ती इस्लामची आणि इस्लाम धर्मियांची हानी केली. ज्यावेळेस 1686 साली औरंगजेब आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवायला निघाला, त्याच्या दरबारातील न्यायाधीश शेख उल इस्लाम नावाचा, त्याने सांगितलं की ह्या दोन्ही शाह्या तर इस्लामिक आहेत, आपण इस्लामचे पुरस्कर्ते आहोत, तर त्या दोघांना आपण हानी पोहोचायला नाही पाहिजे. तेव्हा औरंगजेबाने त्याला खुर्ची खाली करायला लावली. तो बिचारा खुर्ची खाली करून मक्का मदिनेला फिरायला गेला. त्याच्या जागी दुसरा न्यायाधीश आला. त्याने सुद्धा औरंगजेबाला हेच सांगितलं की आपण असं करता कामा नये, सेम सल्ला दिला. तर पहिल्यांदा त्याने त्याला खुर्ची खाली करायला लावली, पुन्हा त्याला कैद केलं आणि त्याला हाल करून मारलं. औरंगजेब कुठल्या इस्लामचा पुरस्कर्ता होता हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. आणि आजकालचे मुस्लिम त्याचा का उदो करतायत हे आजपर्यंत मला कळत नाही. जेव्हा औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवली, ती काही फक्त सहजासहजी नाही, तर तिथल्या हजारो निष्पाप मुस्लिमांची हत्या करून केली, त्यांना लुटलं, त्यांच्या बायकांचे बलात्कार केले. हे इतिहासात कितीतरी प्रसिद्ध आहे. मग औरंगजेब कुठल्या इस्लामचा पुरस्कर्ता होता? जे आदिलशाह आणि कुतुबशाह त्याला शरण आले होते, जी आदिलशाही आणि कुतुबशाही त्याने बुडवली होती, त्या दोन्ही आदिलशहाला आणि कुतुबशाहला तो ॲटलिस्ट मुस्लिम म्हणून चांगली ट्रीटमेंट देऊ शकत होता. त्याने संभाजी महाराजांना हाल करून मारलं ही वेगळी असतो, परंतु आदिलशाह आणि कुतुबशाहला सुद्धा तसंच हाल करून मारलं हे सुद्धा इतिहासात नोंद केलेलं आहे. औरंगजेब पराक्रमी नाही, औरंगजेब दूरदृष्टीचा नेता नाही, औरंगजेबाने कुठलंही ठोस चांगलं प्रशासकीय काम केलेलं नाही. असं असताना औरंगजेब आजकालच्या लोकांचा हिरो कसा होऊ शकतो? जो औरंगजेब स्वतःच्या बापाला आवडला नाही, भावाला आवडला नाही, मुलाला आवडला नाही, बहिणीला आवडला नाही, जवळच्या सरदारांना आवडला नाही, तो औरंगजेब आजकालच्या लोकांना कसा काय आवडू शकतो? जो औरंगजेब स्वतःच्या बापाचा झाला नाही, भावाचा झाला नाही, बहिणीचा झाला नाही, त्याच्या जवळच्या सरदारांचा झाला नाही, इस्लाम धर्माचा झाला नाही, इस्लाम धर्मगुरूंचा झाला नाही, तो आज तुमचा कसा होणार आहे? हा प्रश्न मला वारंवार त्या लोकांना विचारावासा वाटतो जे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करू इच्छितात. आणि शेवटी जाता जाता मला प्रोफेसर कादरींचं एक वाक्य आठवतं. प्रोफेसर कादरी म्हणजे मुघल इतिहासावरती ज्यांनी सर्वात जास्त अभ्यास केलेला आहे अशा काही इतिहासकारांमध्ये प्रोफेसर कादरींचं नाव येतं. आणि याच प्रोफेसर कादरीने आपल्या एका पुस्तकामध्ये नमूद केलेलं एक वाक्य मला इथे सांगावंसं वाटतं, जे या संपूर्ण व्हिडिओचा सार आहे. प्रोफेसर कादरी असं सांगतात की बाबरने मुघल साम्राज्यासाठी जमीन शोधली, हुमायूनने त्याच जमिनीवरती मुघल साम्राज्याची पायाभरणी केली, अकबराने त्याच जमिनीवरती मुघल साम्राज्याचा सुंदर महाल उभारला, जहांगीराने त्या महालाची सजावट केली, शहाजहानने खऱ्या अर्थाने त्या महालाचा उपभोग घेतला आणि औरंगजेबाने तो महाल निस्तेनाभूत केला. हे मी नाही, प्रोफेसर कादरी लिहित आहेत. आणि आपल्याकडे काही लोक म्हणत आहेत की औरंगजेबाने 50 वर्ष राज्य केलं. 50 वर्ष राज्य केलं हे म्हणणं संयुक्तिक राहणार नाही. तर औरंगजेबाच्या मागच्या 5 पिढ्यांनी आणि 132 वर्ष खपून जे काही कमवलं ते सगळं घालवण्यासाठी औरंगजेबाला 50 वर्ष लागली असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. आणि सर्वात शेवटी आवर्जून सांगावंसं वाटतं की हा व्हिडिओ कुठल्याही धार्मिक आकसापोटी किंवा धर्माविरुद्ध बनवलेला नाही, तर एका व्यक्तिविशेषाचा म्हणजे औरंगजेबाची सत्तालोलुपता, अन्याय, अत्याचार, क्रूर कर्म, धार्मिक ढोंगेपणा हा समाजासमोर आणून समाजाला
सुज्ञ करणं हाच आजच्या या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, काहीही करा, परंतु हा व्हिडिओ, ही माहिती, हा विचार लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही तुमची जिम्मेदारी आहे. जय शिवराय मित्रांनो.